सिनेफ्लिक्स मराठी ऑफिशियल. हाय, हॅलो, हाय सगळ्यांना. आपण खूप दिवसांनी लाईव्ह सेशन घेतो आहोत. मध्ये बऱ्याच महिन्यांची गॅप झाली आहे आणि आता आपण लाईव्ह स्टार्ट करतो आहोत सगळ्यांसोबत. सो आजचं आपलं लाईव्ह असणार आहे संतोष चौधरी म्हणजे दादूस यांच्यासोबत. हाय कोमल. हाय सिनेफ्लिक्स मराठी ऑफिशियल. गुड इव्हनिंग सगळ्यांना. हाय. आणि खूप दिवसांनी आपण सगळे भेटतो आहोत, खूप दिवसांनी आपण लाईव्ह घेतो आहोत आणि तेही एका अशा सेलिब्रिटीसोबत जे आत्ताच बिग बॉस मराठी सीझन 3मधून बाहेर आलेले आहेत, ते म्हणजे दादूस. हाय हाय जे पण जॉईन होत आहेत त्या सगळ्यांना. आणि आता आपण जी लाईव्ह स्टार्ट करतो आहोत, सो ज्यांनी पण अजून स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेजला फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, म्हणजे असेच छान छान सेशन्स तुम्हाला बघता येतील इथून पुढेही. आणि आपण आता सेशन्स घेणार आहोत. सो तुमची काही सजेशन असतील की ह्यांच्यासोबत सेशन घ्यायचं आहे, ह्यांच्यासोबत आम्हाला बोलायचं आहे, तर तेही तुम्ही सजेस्ट करू शकता आम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला पेजला फॉलो करावं लागेल. पेजचं नाव आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स. अजूनही तुम्ही फॉलो केलं नसेल तर जाऊन तुम्ही नक्की फॉलो करू शकता. हाय हाय सगळ्यांना. ओके, आपण दादूसना रिक्वेस्ट पाठवतो आहोत. हाय दादूस, जर तुम्ही मला बघत असाल तर प्लीज एकदा सेशन जॉईन करा, म्हणजे मी तुम्हाला ॲड करू शकेन. सगळे तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहेत. सो येस, दादूस आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट पाठवते जेणेकरून आपण बोलू शकू. नमस्कार. नमस्कार दादूस, कसे आहात तुम्ही? मस्त मस्त. आवाज येतो ना माझा व्यवस्थित? हो हो, येतोय. ओके, सो दादूस आता गाडीमध्ये आहेत, ते ड्राईव्ह करतायत आणि तिथून ते सेशन आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सेशनला. हाय दादूस, कसे आहात तुम्ही? मस्त आहे मस्त आहे. तुम्ही कसे आहात सगळे? एकदम मस्त. सो दादूस, आपलं सेशन असं असणार आहे बेसिकली की मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ओके. आणि आपण मध्ये थोडेसे गेम्सही खेळणार आहोत. हो, चालेल चालेल. सो सुरुवात सेशनला. ओके, करा सुरुवात. येस. आणि आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही मला बक्षीस म्हणून तुमचं एखादं सोन्याचं गिफ्ट नक्की मला देऊ नक्कीच शकता. नक्कीच, एकदम 100%. सो आपल्यासोबत बरेचसे लोक जॉईन झालेले आहेत, त्या सगळ्यांना हाय परत एकदा. ओके. आणि तुमचेही जर प्रश्न असतील, दादूसना तुम्हाला विचारायचे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मेन्शन करू शकता. आपण त्यांना मध्ये मध्ये विचारणार आहोत. ओके ओके, पहिला मी प्रश्न विचारते चालेल. की तुम्हाला सिंगिंग क्षेत्रात हा, बोला. तुम्हाला सिंगिंगची आवड कधी निर्माण झाली आणि सुरुवात कशी केली तुम्ही? खरं तर शाळेपासून मला गाण्याची आवड, लहानपणापासून. खास तर आमचे बाबा आमच्या पारंपरिक गीतांचे गायक होते आणि तिथून हा वारसा मला लाभला आणि हळूहळू मी देखील आवडीतून गायक निर्माण झालो. आणि बस गात असताना अनेक अल्बम, अनेक कॅसेटला मी सगळं गात गात सिरियलला गायलंय, काही पिक्चरसाठी गायलंय. असं गायनाचा कार्यक्रम माझा लहानापासूनच सुरू झाला. क्या बात आहे. आणि लहानपणापासून सुरू झालेला हा प्रवास आता अजूनही चालू आहे हो, आणि तो असाच पुढे चालत राहू. थँक्यू. येस. आणि बरेचसे लोक तुम्हाला हाय म्हणतायत, बिग फॅन म्हणतायत. तर नमस्कार सगळ्यांना एकदा नमस्कार हाय सर्वांना. नमस्कार दादूचा, नमस्कार. ओके. तर पुढचा माझा प्रश्न असाच आहे की तुम्ही या सिंगिंग क्षेत्रामध्ये सुरू केलं, नंतर फेमसही होत गेलात. हॅलो. हाय हाय. हाय. येस, माझा आवाज जातोय तुमच्यापर्यंत? हा, येतोय. आता मध्ये मध्ये डिस्टर्ब होत होता, बोला आता. हा हा. येस. ओके, सो सिंगिंगची तुम्ही सुरुवात केली, त्यानंतर तुम्ही फेमसही होत गेलात. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरच्यांचा कसा सपोर्ट मिळाला?
घरच्यांचा खूप सपोर्ट लाभला, आई वडिलांचा देखील लाभला, आशीर्वाद लाभला त्यांचा. त्यानंतर माझी फॅमिली, माझी मिसेस, माझी मुलं देखील मला खूप खूप सपोर्ट करावं लागले. ते देखील माझ्यासोबत जॉईंट आहेत त्या कार्यक्रमामध्ये. कधी मोठा इव्हेंट असला ते देखील असतात. आणि छान असं फॅमिलीचा देखील सपोर्ट घेऊन मी समस्त महाराष्ट्राचा मी स्वागत करतोय किंवा समस्त महाराष्ट्रासमोर माझी कला सादर करतोय. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात देखील मला प्रेम मिळतंय. ह्यामागे माझ्या कुटुंबाचा देखील हात आहे. येस. आणि तुम्हाला एक छान अशी कमेंट आलेली आहे, ती मी वाचून दाखवते. सायली यांच्याकडून. त्या म्हणतात की आई आयलो असं म्हणा एकदा. ज्या आईचा आशीर्वाद मला लाभला तर आपल्या ह्या चॅनलला देखील आणि आज जे कोणी लाईव्ह आहेत त्यांना सगळ्यांना लाभ म्हणून मी बोला एक वेळा माते की जय. आये आयलो, आये आयलो. सो दादूसनी खूप छान सुरुवात केलेली आहे सेशनची. आपण छोटस एक तुमच्याकडून गाणंही ऐकणार आहोत, पण ते आपण थोड्या वेळाने ऐकू. ओके. येस. ओके. सो आपण तुम्ही जेव्हापासून बिग बॉस मध्ये गेला आहात तर तुम्हाला टास्क खेळायची खूप सवय लागली होती तिथे, की चला आता हा दिवस आला टास्क. सो ही सवय लागली होती. म्हटलं की ह्या सेशन मध्ये पण आपण थोडेसे टास्क खेळूया, जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्याचा फील. चालेल चालेल, नक्कीच नक्कीच. सो टास्क आपला असा असणार आहे की मी तुम्हाला काही टंग ट्विस्टर देणार आहे. ओके. जे वाक्य मी तुम्हाला देईन ते तुम्हाला 5 वेळेला न अडखळता आणि फास्ट म्हणायचंय. ओके. सो पहिलं सेंटेन्स देते मी तुम्हाला. पहिलं सेंटेन्स आहे डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळ. डाळ जरा डाळ जड. डाळ जरा डाळ जड. डाळ जरा डाळ जड. डाळ जरा डाळ जड. ओके. चांगला प्रयत्न आहे. पुढचं एक देते मी तुम्हाला. पुढचं थोडं सोपं देते. आणि पुढचं आहे कच्ची पपई पक्की पपई. कच्ची पपई पक्की पपई. कच्ची पपई, कच्ची पपई पक्की पपई. 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 थँक्यू थँक्यू. बिग बॉसच्या घरात पपई खूप खाल्ल्यात ना, त्यामुळे मला इझी झालं जरा. आणि हा टास्क तुम्ही या सेशनचा खूप छान खेळलेला आहात. थँक्यू थँक्यू मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आपण टास्क खेळणार आहोत त्या टास्क मधले जर तुम्ही 80 to 90% जर कव्हर केले, छान खेळलात तुम्ही, तर तुम्हाला स्टार एंटरटेनमेंट कडून एक छोटस गिफ्टही असणार आहे. वा वा, थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू थँक्यू. सो बरेच जणांचे तुम्हाला कमेंट येत आहेत की कुठे आहात, कसे आहात, आणि एवढ्या कमेंट्स येत आहेत की मी प्रत्येक वाचू शकत नाही, सॉरी त्याच्यासाठी. पण तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. सगळ्यांना सांगितलं की तुमचा लाडका दादूस बिग बॉसच्या घरातून आलाय. आता सध्या मी माझ्या भिवंडीमध्ये वावरतोय आणि खूप छान आहे. तुमच्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद, असाच पाठिंबा माझ्यासोबत राहू द्या. तुमचा दादूस एकदम सुखरूप आहे. येस, क्या बात आहे. आणि प्राची यांचा एक प्रश्न आहे की टॉप 5 मध्ये कोण येईल असं तुम्हाला वाटतं? हा बोला. बोला बोला. रेंज प्रॉब्लेम बहुतेक. हा हा. येस, रेंजमुळे थोडंसं हे होत आहे मध्ये. ओके. सो प्राची यांचा प्रश्न होता तुम्हाला की टॉप 5 मध्ये कोण जाईल असं तुम्हाला वाटतं? खरं तर आता शेवटच्या टप्प्याला सगळे टॉप आहेत खेळणारे. तरी सुद्धा टॉप 5 म्हटलं तर आपला जय खूप छान खेळतोय, विशाल छान खेळतोय, उत्कर्ष छान खेळतोय, मिनल देखील लेडीज मध्ये खूप छान खेळते आणि विकास देखील छान खेळतोय. तर हे टॉप मध्ये 5 मध्ये मला हे मंडळ दिसते. बाकी अजून आहेत ते देखील छान खेळतात. त्यांनी अजून छान खेळून आपली जागा टॉप 5 मध्ये लवकर मिळावी. येस येस, नक्कीच. क्या बात. ओके. सो पुढचा माझा प्रश्न तुम्हाला आहे दादूस की बिग बॉस मराठी हा एक खूप मोठा शो मानला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये. या शो मध्ये तुम्हाला
भाग घ्यावा असं कधी वाटलं, आणि त्या घरात जायच्या आधी कशा फिलिंग्स होत्या तुमच्या? खरं तर बिग बॉसच्या ह्या टीमचा मला फोन आला की दाऊस तुम्हाला बिग बॉस मध्ये यायला आवडेल का, तर मला खरं नव्हतं वाटलं सुरुवातीला. आणि मग ही गोष्ट सगळ्यात आधी मी माझ्या हम्म, मिसेस सोबत शेअर केली, फॅमिली सोबत शेअर केली. तर त्यांनी सांगितलं नाही नक्की तुम्हाला जायचं हम्म, आहे. तर म्हटलं अरे बिग बॉसचा खेळ मला एवढा काही माहित नाही, नाही त्यामुळे सगळं माहिती होईल तुम्हाला, तुम्ही जायचं हम्म. नक्की. आणि मग बिग बॉस साहेबांचा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे जो माझ्यासाठी मला खूप लक्की ठरेल आणि खूप माझ्या पुढच्या वाटचालीसाठी कामाला येईल, म्हणून मी बिग बॉस मध्ये जाण्याचं फायनल ठरवलं. आणि बिग बॉसच्या घरात बरोबर खूप सुखरूप आणि खूप छानपैकी 70 दिवसाचा मी प्रवास केला. म्हणजे खूप मोठा प्रवास केला, कारण 100 दिवसातून 70 दिवसाचा प्रवास म्हणजे खूप मोठा प्रवास आहे. तर बिग बॉसच्या घरात जाण्याचं त्यासाठीच मी योजले की मला तो एक मोठा प्लॅटफॉर्म, मोठी संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करण्याचा योग मला आला होता, म्हणून मी बिग बॉसच्या घरात गेलो. वा वा वा, क्या बात आहे. आणि बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर तुमचा 70 दिवसाचा वावर आम्ही प्रत्येकाने बघितला आहे. दादूस हे असं एक व्यक्तिमत्व आहे की जे खूप सेन्सिबल आहे, जे खूप केअरिंग आहे. खरी गोष्ट. आतमधल्या सगळ्या लोकांची काळजी तुम्ही करत होतात, हो हो. आणि तसंच तुम्हाला महाराष्ट्राकडून मिळत होतं, आणि आतल्या लोकांकडूनही तुम्हाला सगळेजण रिस्पेक्ट देत होते, जेवढे जेवढे स्पर्धक होते ते. हो 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 हो. सो तुमच्या ह्या 70 दिवसाच्या प्रवासाबद्दल थोडक्यात काय सांगाल, आणि टास्क बद्दल काय सांगाल? खरं तर 70 दिवसाचा प्रवास हा माझ्यासाठी खूप मोठा होता आणि तो मी सुखरूप केला. आणि मी तर त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगितलं की 70 दिवसामध्ये मी 70 ट्रॉफ्या या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे. कारण प्रत्येकजण एक ट्रॉफीसाठी तिथे भांडतोय, परंतु मी 70 ट्रॉफी ऑलरेडी माझ्यासोबत आता घेऊन आलोय. कारण बिग बॉसच्या घराचा वावर, बिग बॉसच्या घरा अतिशय छान खेळलो. आणि हा, सत्तर थोडासा ट्रॉफ्या रेंज मी घेऊन मध्ये. आलो असं मी सगळ्यांना सांगितलं. कारण माझ्या वाट्याला आलेला प्रत्येक टास्क असो, माझ्या जेवण बनवण्याची ड्युटी असो, भांडी घासण्याची ड्युटी असो, किंवा इतर ड्युट्या देखील मी व्यवस्थित पद्धतीने केल्या. त्यामुळे मी खरोखर बिग बॉसच्या घराला खूप खूप मिस करतोय. आणि बिग बॉसचं घर म्हणजे ग्रेट घर आहे एकदम. येस येस. आणि बिग बॉसच्या घरामध्ये म्हणजे आम्हाला बाहेरून बघताना ते खूप सोपं आणि साधं वाटतं. पण म्हणजे टास्क आले की आम्हाला वाटतं की चल हा असाच होऊन जाईल, पटकन होऊन जाईल. पण जिथे जो माणूस राहतो, ते अनुभवतो, त्याला ते जास्त जाणवत असतं, हो, खरी कळत गोष्ट असतं. आहे, खरी गोष्ट आणि आहे. तुम्ही आहे. सो पुढे तेच मी विचारणार होते की या सगळ्या सदस्यांपैकी तुमचे सगळ्यात आवडीचे 2 सदस्य कोण आहेत आता, आणि उरलेल्या सगळ्या सदस्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल ह्या सेशनद्वारे? खरं तर बिग बॉसच्या घरात ए, बी आणि सी असे 3 ग्रुप होते. हे आपल्या सगळ्या समस्त प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो. ए टीम, बी टीम आता आपण बघत आहोत, आणि सी टीम जी होती त्याच्यामध्ये मी होतो, तृप्ती मॅडम होत्या, आपल्या सुरेखा मॅडम होत्या, स्नेहा हम्म, होती. असा आमचा हा सी ग्रुपचा ग्रुप होता त्या ठिकाणी. तर सी ग्रुप देखील खूप छान हम्म, एक एक करून आमच्या ते सी ग्रुपचे आउट झाल्यानंतर थोडासा मी एकटा पडलो. त्यानंतर मी ए ग्रुप सोबत जॉईन होऊन, हम्म. ए ग्रुप आणि बी ग्रुप मला खूप लाईक करायचे. दोन्ही ग्रुप सोबत राहून मी छान खेळलो. आणि आज खरोखर घरामध्ये जे जे मेंबर आहेत ते खरं मला मानणारे होते, मला जपणारे होते. आणि माझ्या या 70 प्रवासामध्ये त्यांचा देखील हातभार होता. त्यांनी देखील मला खूप डोक्यावर घेतलं आणि खूप प्रेम दिलं. तर आज या ठिकाणी घरामध्ये बघायला गेलं तर मी मगाही सांगितलं की 5 जण खूप छान खेळतात. आणि ज्याला मी मुलगा मानला किंवा ज्याने मला बाबांचा दर्जा दिला तो आपला सगळ्यांचा लाडका जय हा खूप छान खेळतोय. ज्याच्यामध्ये स्पोर्ट खूप छान खेळण्याची ताकद आहे, त्याला स्पोर्ट विषयी चांगली माहिती आहे, त्याची एक वेगळी होणार आहे, तो खूप छान खेळतोय. आणि खरोखर तुमच्या चॅनलच्या मार्फत आणि बघणाऱ्या प्रेक्षकांकडून त्याला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया. येस येस, नक्कीच. ओके. सो दादूस, तुमच्याबद्दल मी परत एक गोष्ट सांगेन की तुमच्याकडे कोणताही टास्क आला तर तो तुम्ही निश्चितपणे 100% पार पाडत होता, हो हो हो. आणि कोणतीही तक्रार न करता, काही म्हणजे असे आडेवेडे न घेता तुम्ही पार पाडत होतात. तर आणि तुम्हाला एक टास्क आले होते 2, मी जे पाहिले होते, की तुम्हाला बाहेर उभं राहायचं हो, होतं रात्रपाळी ड्युटी, रात्रभर. रात्रपाळीची ड्युटीवर. टास्क होता. आणि त्यानंतर तुम्ही जे सॅक्रिफाईस केलं ते म्हणजे केसांबद्दल. हो हो तर हो हे 2 टास्क बद्दल महाराष्ट्राने खूप अप्रिशिएट केलं तुम्हाला हो. बाहेर. खरी गोष्ट आहे, खरी सो गोष्ट. तुम्ही काय सांगता टास्क बद्दल? खरं तर माझ्या वयाचा लिहाजा बघून रात्रभर उभं राहणं माझ्यासाठी खूप अवघड गोष्ट होती. परंतु माझ्या जोडीला असणारे जे तरुण पिढी होती त्यांना मला काहीतरी शिकवायचं होतं, बघणाऱ्या प्रेक्षकांना दाखवायचं होतं की दादूची काही कमी नाही. आणि रात्रभर त्या ठिकाणी जागरण करून मी ती ड्युटी पार पाडली. आणि त्याच्यामध्ये माझ्या मित्र जय, सोबत असणारी मिनल यांना
ओके. अक्षयने मला हो. बनवून सगळं दिलं. हे येस. देखील मी खूप आवडीने खाल्लं, येस. कारण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं की या ठिकाणी कारल्याचा विषय आहे, त्यामुळे कारल्याच्या डोंगरात बसलेली आई एकविरा हिचा मला आशीर्वाद आहे. आणि जर कारल्याचा विषय आहे तर तो नक्कीच टास्क जिंकणार मी. त्यामुळे ते किती कडू असलेले वस्तू मी गोड मानून एवढी छान पद्धतीने खाल्ली आणि तो टास्क देखील मी जिंकलो. असं माझ्या वाट्याला बिग बॉसने जे जे टास्क दिले ते मी 100% त्यांना न्याय देऊन माझी प्रतिमा कुठेतरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेच्या मनात मी उमटवली. हा माझ्यासाठी खूप भाग्याचा दिवस होता. येस. आणि बरेच जण आता तुम्हाला कमेंट्सही करतात की दादूसा मी तुम्हाला मिस करतोय वा या वा. घरामध्ये, आता जे उरलेले आहेत त्यांच्यामध्ये. सो असे जॉईन होत राहा. आणि स्टार एंटरटेनमेंट पेजला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा, नक्की 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 म्हणजे असे छान छान सेशन्स तुम्हाला बघता येतील. नक्की 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 आपल्या ओके. सो पुढचा. बोला. येस, बोला ना. हा, आपल्या स्टार या टीमला देखील माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, कारण खूप छान कार्य करत आहात आपण. हे जे लाईव्ह माझं देखील आज आपण घेतला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पुन्हा पोहोचणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे काही प्रश्न आहेत ते मला सोडवण्याची संधी मिळते आपल्या मार्फत, त्यामुळे आपल्या चॅनलला देखील खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. थँक्यू सो मच. आणि असेच आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्या बरोबर राहू देत कायम. नक्की नक्की. येस. ओके. सो पुढचा एक गेम आपण खेळतोय, ओके जो आहे की मी तुम्हाला मराठी किंवा हिंदी मूवीजचे डायलॉग सांगेन, ओके जे तुम्हाला ओळखायचं आहे की हा डायलॉग कोणत्या मूवीचा आहे. सो आणि ह्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी की आपल्यासोबत जे प्रेक्षक आता जॉईन आहेत आवाज तेही आवाज तुम्हाला कमी येतो. ह्याच्यामध्ये मदत करू शकणार. आवाज कमी येतो आवाज. हॅलो, हा, आता येतोय का? नाही कमीच येतो. हॅलो, हॅलो, हॅलो. बोला, आता आला. हा, आता आला आवाज. येस. ओके. सो हा. ह्याच्यामध्ये आपले जे प्रेक्षक आता जॉईन आहेत तेही ओके तुम्हाला हेल्प करू शकणार आहेत. ते सांगू ओके ओके शकतात कमेंटद्वारे की कोणता मूवी आहे. सो ओके. पहिला डायलॉग देते मी तुम्हाला. टेन्शन लेने का नहीं, सिर्फ देने का. नाही कळलं मला, म्हणजे पिक्चर विषय थोडं माहिती नाही मला, पण प्रेक्षक माझे मला सपोर्ट करतील. ये नक्की नक्की. मी सगळ्यांना मी सांगते की तुम्ही दादूसना नक्की हेल्प करा. ओके ओके, तुमच्या सांगा सांगा. हेल्पमुळे ते हा टास्क जिंकू शकतात. जिंकू शकतील. बरोबर बरोबर, सांगा. हा, येस. जे पण आता लाईव्ह आहेत त्यांनी सांगू शकता कमेंट मध्ये. टेन्शन लेने का नहीं, सिर्फ देने का हा डायलॉग आहे. सांगा कोणत्या मित्रांनो, मूवीचा? लवकर सांगा. तुम्हाला आन्सर आलेला आहे. हा. निरंजन पाटील यांनी आन्सर दिलंय, मुन्ना भाई एमबीबीएस. वा वा वा. थँक्यू बंधू, थँक्यू. थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी आन्सर दिलेत. पुढचा एक डायलॉग सांगते तुम्हाला. पुढचा डायलॉग आहे, त्याच्याकडे पॉवर आहे आणि ज्याच्याकडे सत्ता तोच घालतो खलबत्ता. आपल्या मराठी मूवीचा डायलॉग आहे. खूप अच्छा गाजलेली मूवी आहे. नो, दुनियादारी नाहीये, दुनियादारी नक्कीच नाहीये मूवी. अच्छा. त्यांना माहितीये त्यांनी प्लीज सांगा. हा, माझ्या त्याच्याकडे फॅन्सने सत्ता आहे. ऑनलाईन जेवढे आहेत त्यांनी लवकर लवकर उत्तर द्यायचं आहे, कारण मला देखील तुमचं सहकार्य लाभेल. ओके. मी डायलॉग परत एकदा सांगते. हा, त्याच्याकडे सत्ता आहे आणि ज्याच्याकडे सत्ता तोच घालतो खलबत्ता, वा. असा डायलॉग आहे. आणि हा खूप एका छान व्यक्तींचा डायलॉग आहे. अरे वा. सैराट नाही, धुरळाही नाही, चुकीचा आन्सर आहे. मी तुम्हाला एक क्ल्यू देऊ शकते. हा डायलॉग ज्यांनी म्हटलाय अच्छा. ते आपले महेश सर आहेत. अरे महेश यांचा सरांचा डायलॉग आहे हा. महेश सरांचा पिक्चर आहे का? मुख्यमंत्री नाही, नाही, धुरळा पण नाही. हा पिक्चरचं नाव मला महेश सरांनी आता तिथे असताना मला सांगितलेलं, पण थोडा विसरलोय मी त्याचा नवीन. त्याच्यामध्ये आपले गल्लीत गोंधळ नाही, सॉरी, महेश सर आहेत. त्याच्यानंतर सचिन खेडेकर आहेत. अच्छा. आणि येस, असे आपले बरेच स्टार कास्ट आहे त्याच्यामध्ये. भरत जाधव आहेत.
अच्छा. येस, तुम्हाला आन्सर आलेला आहे. फक्त लढ म्हणा हे करेक्ट आन्सर आहे. येस येस, फक्त लढ म्हणा हे करेक्ट आन्सर आहे. थँक्यू सो मच ज्यांनी आन्सर दिले. थँक्यू बंधू, सगळ्यांना थँक्यू. थँक्यू. ऑनलाईन आपण आन्सर दिल्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन. ओके. सो एक पुढचा एक लास्ट डायलॉग आहे तुमच्यासाठी. ओके. अरे परशुराम, ये परशुराम. हा खूप गाजलेला डायलॉग आहे मराठी मूवी मधला. अरे परशुराम, ये परशुराम. अच्छा अच्छा. डायलॉग आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी सांगा कमेंट सेक्शन मध्ये. हॅलो. येस, बरोबर आन्सर आहे. कोणी दिलंय? अक्षय पाटील. ओके, येस, करेक्ट आन्सर आहे बनवा बनवी. हॅलो. होतो थोडासा. हाय. हाय हाय हाय. येस येस. सो तुम्हाला ह्याचा आन्सर आलेला आहे. बनवा बनवी ह्या मूवी मधला डायलॉग आहे. थँक्यू बंधू. आपण ज्या बनवणी पिक्चरचं उत्तर देऊन मला या ठिकाणी वाचवताय तुम्ही, खूप बरं वाटतंय. येस, आणि बऱ्याच जणांनी तुम्हाला आन्सर देऊन हेल्प केली आहे. सो हा गेम तुम्ही जिंकलेला आहात. प्रेक्षकांच्या मदतीने. सो सगळ्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आभार, तुम्ही आन्सर दिलीत त्याबद्दल. येस. तो पुढचा प्रश्न माझा आहे की आम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केलं एक गोष्ट तुमच्याबद्दल, की तुम्ही बिग बॉस ना साहेब म्हणून काहीतरी वेगळं. तर खरं तर म्हणजे काय नातं सोबतच तुमचं? खरं तर शो लाईन मध्ये राहून ना मला समोरच्या प्रेक्षकांना, समोरच्या माणसाला मान देण्याची सवय आहे लहानपणापासून. त्यामुळे अख्ख्या जगामध्ये फेमस असलेला बिग बॉस यांना बिग बॉस साहेब हे नाव मी स्वतः दिलं, कारण मला देखील वाटलं की त्यांना एक आदर सन्मानाचं नाव पाहिजे. प्रत्येकाच्या तोंडात बिग बॉस असं म्हणजे एक रफ नाव वाटतं, परंतु बिग बॉस साहेब बोलल्यावर त्याला एक वेगळं वजन, आणि ते दादूसने ते कार्य साध्य केलं. आणि ते नाव ग्रुपमध्ये माझ्यासोबत असताना त्या खेळणारे प्रत्येक प्लेयर्सच्या तोंडात होतं की बिग बॉस साहेब, दादूसला आवडतं असं बोला बिग बॉस साहेब. तर हे महेश मांजरेकर देखील सर बोलले की बिग बॉस साहेब तुमचे वाट बघतात, असं म्हणजे खूप छान वाटलं असं म्हणजे. येस येस. आणि आम्हालाही ते एक नवीन ओळख झाली बिग बॉस बद्दलची. बिग बॉस साहेब, आणि बरेच जण त्यामुळे बिग बॉस साहेब म्हणायला लागले. खूप छान. सो क्या बात आहे. तुम्ही त्यामुळे खूप फेमस झालं होतं ते त्यावेळी की बिग बॉस साहेब हे सगळं फेमस झालं होतं. थँक्यू. ओके. हाय सगळ्यांना. हाय ऋग्वेद. हाय वीणा काकू. हाय. येस, बरेच जण जॉईन झालेत. सगळ्यांना हाय परत एकदा. मस्त. आणि असेच जॉईन राहा आमच्यासोबत. आणि तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा. आपण बरेच जणांचे प्रश्न होते आणि कमेंट्स होत्या, पण एवढे वाचणं शक्य नाहीये एका लाईव्ह सेशन मध्ये. आपण परत असंच लाईव्ह सेशन घेऊ दादू सोबत. 100% कधी वाटेल. आणि त्याच्यात फक्त प्रेक्षकांचे प्रश्न घेऊ, माझे प्रश्न असणार नाहीत. सो तेव्हा आपण बोलूच नक्कीच. येस. पुढचा प्रश्न माझा की या सीझन मधून तुम्ही जेव्हा बाहेर आलात तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता, आणि किती फॅन्स मध्ये वाढ झाली होती, आणि कसा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळाला त्याचा? खरं तर बिग बॉस सीझन 3 मध्ये मी जाताना 100 दिवसाच्या तयारीने गेलो होतो. मस्त एकदम. मला स्वतःला वाटलं होतं की 70 दिवसात मला थांबावं लागेल, परंतु हा खेळ आहे, याच्यामध्ये कोणीतरी जाणार, कोणीतरी पुढे येणार, असा हा खेळ आहे. त्याच्यामुळे दिलेल्या महाराष्ट्र जनतेने मला खूप प्रेम दिलं, त्यावेळी मी त्यांचे सगळ्यांचे आभारी आहे. आणि खरोखर तिथून बाहेर आल्यानंतर एक वेगळं असं वाटत होतं की मी बिग बॉसच्या घरातच वावरतोय, कारण काही दिवस थोडंसं मला त्या गोष्टींची ती सवय होती, ती होत होती. पण तिथून नंतर बाहेर प्रेक्षकांमध्ये आलो, माझ्या जनतेमध्ये आलो, तर एक वेगळं प्रेम, वेगळं नाव. कुठेतरी दादूस, लाडका दादूस नाव होतं, तिथे कुठेतरी बिग बॉस दादू असं नाव आता लोक घ्यायला लागले. आणि आले तसं प्रत्येक मंडळाच्या वतीनं प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ठिकाणी माझे भेटण्यासाठी घरपर्यंत काही मंडळी माझ्या इथे, आणि स्वागत समारंभ, सत्कार चालू आहेत. खूप खूप प्रेम देत आहेत. तर खरोखरच ह्या प्रेमामुळेच मी आज बिग बॉसच्या घरात देखील जाऊ शकलो, कारण आपण लोकांनी मला लाईक केलं, प्रेम दिलं, म्हणून मी बिग बॉस साहेबांचा 70 दिवसाचा प्रवास एकदम शांत आणि सुंदर करू शकलो. त्याबद्दल मी सगळ्यात आधी माझ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्र जनतेला मी माझं धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या पाठीशी असंच उभं राहावं. थँक्यू. येस येस, नक्कीच. आणि प्राची महाजन यांचा प्रश्न आहे की तुम्हाला जास्त कोण आवडतं, मिनल की सोनाल? तुमची फेवरेट कोण आहे? या घरात
मिनल आणि सोनाली थोडस मला न आवडणारे कॅरेक्टर होते थोडस. कारण सुरुवातीला घरात ज्यावेळेस सगळ्यात पहिले आली सोनाली, तर तिने माझ्यासोबत मैत्री संबंध केले. त्यानंतर ती टीम बी सी जॉईन झाली आणि नंतर मग दुरावले गेले. परत मिनल जी आहे खेळण्यामध्ये खूप छान आहे तिचा, परंतु ती थोडंसं टीम मध्ये असं डबल माइंड काम करत असते. कारण मला देखील तिने घरात गेल्यानंतर थोडंसं वेगळं माइंड माझं करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिला मी ओरडलो पण की तू माझ्याशी असं काय बोलू नको, मला माझ्या पद्धतीने खेळू दे. तर अशा काही गोष्टी आहेत. या दोघी देखील मुली मला एवढ्या. बाकी जर खेळाडू पाहिलं तर मिनल खूप छान खेळते. सोनाली अजून छान खेळायला पाहिजे, कारण तिला अजून ती टास्क मध्ये जास्त दिसत नव्हती मी जेव्हापर्यंत होतो तिथपर्यंत. आता देखील कसं तिचा खेळचा वावर त्यांनी जास्त ठेवलाय, बाकी वावर त्यांनी कमी करावा असं मी दोघींना देखील सांगेन. वा वा, क्या बात आहे. सो एक लास्ट गेम आपण खेळतो आहोत, जो आहे रॅपिड फायर. ओके. मी तुम्हाला प्रश्न विचारेन, त्याच्यापैकी एकच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यामधलं. ओके. तो सुरुवात करूया. ओके. येस. सर्वात आवडता सदस्य कोण, स्नेहा की जय? खरं तर मला स्नेहा तर मला वडिलांचा दर्जा देत होती, परंतु खेळाडू म्हटलं किंवा एक प्लेअर चांगला म्हटलं तर जय खूप छान आहे. जय. येस. गेम कोणाला जास्त समजला असं तुम्हाला वाटतंय, उत्कर्ष की मिनल? हा जो गेम आहे, परत विचारा, कोण, मिनल आणि कोण? उत्कर्ष. अच्छा. कोणाला जास्त गेम समजला आहे आतापर्यंत? खूप छान खेळतोय, कारण तो सगळ्यांना एकत्रित करतोय, परत खेळतोय. जरी भांडणं झाली तरी दुसऱ्या दिवशी सगळ्यांना एकत्रित करून, आणि त्याला गेमची खूप चांगली माहिती आहे. खूप छान खेळतो गेम तो उत्कर्ष. येस. येस. आता पुढचा प्रश्न, तर कोणाला म्हणाल, तृप्तीताई की सुरेखाताई? खरं तर तृप्ती मॅडम आणि आम्हाला जोडी की बेडी मध्ये खूप छान आम्हाला नावाजले गेलं. त्या घरात सर्वात जास्ती आमचा दोघांचा वावर होता. तर खरोखर मला शेवटपर्यंत तृप्तीजींसोबत मैत्री ठेवायला खूप आवडेल. खूप छान त्यांचा स्वभाव आहे, आणि आज घराच्या बाहेर देखील आलो तरी आम्हाला कंटिन्यू त्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता देखील 10 मिनिटा पहिले त्यांचा फोन आला होता. खूप बरं वाटते त्यांच्यासोबत. थँक्यू. येस येस येस, नक्कीच. आणि शेवटचा एक रॅपिड फायर मधला क्वेश्चन, की बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं, विकास की विशाल? खरं तर बिग बॉसची ट्रॉफी जिंकायला तर सगळेच जेवढे उडले ते सगळे टॉप आहेत, खूप छान आहेत. आणि बिग बॉसची ट्रॉफी बस आता काही दिवसात आपल्यासमोर निकाल लागणार आहे. कारण मी सांगण्यापेक्षा आता गेम असा आहे की एका एका तासाला गेम बदलतोय, एका एका दिवसाला गेम बदलतोय. तर खेळणारे स्पर्धक सगळे टॉप आहेत. तर मी टॉप 5 कोण आहेत त्यांचा देखील तुम्हाला अंदाज दिला. त्या टॉप 5 मध्ये आपण बस थोडे दिवस उरले, थोडे दिवस वाट बघूया. नक्कीच आपल्याला टॉप प्लेअर आपल्या समोर येईल. कारण मी आता सांगणं ते मला योग्य वाटत नाही, कारण काय आहे की हा खेळ आहे. फटाकेशी जो मागे आहे तो फटाकेशी पुढे येतोय, पुढचा मागे. म्हणजे एक तासाला गेम बदलतोय असं बोलायला नाही, तर एक दिवसाला गेम बदलतोय. तर त्याच्यामुळे आता दिवस जवळ आलेले आहेत. तर लवकरच आपल्याला टॉप प्लेअरचं नाव डिक्लेअर होईल. तरी सुद्धा जी मंडळी टॉप 5 मध्ये ते सगळेच भारी खेळतात. तर याच्यातला कोणी एक जण टॉप 1 मध्ये येऊ शकतो. येस येस येस. आणि तुम्हाला एक कमेंट आली आहे, आय एम सानिका 04 यांच्याकडून, दादूस एकदा आगरी बोला ना. सानिका, कशी आहेस तू? खूप बरा वाटला तुझ्या बोलून मला, आणि तुम्ही जो प्रश्न केले ना तो मला जाम आवडला. तर आईकरीचा आशीर्वाद तुला बी लाभो, मला तर लाभतेच ना. तू आपण सगळेजण मस्त राहो. कारण बिग बॉसच्या घरात असताना आगरी शोल्याचा डायलॉग तुम्ही ऐकलात माझा, केरे गब्बर कवरी माणसा होती. हा, ते 2 ना तुम्ही 3 तरी हलवतेलाच परत. थँक्यू. आणि बरेच जण इथे कमेंट करत आहेत की मला ऍड करा प्लीज. सो आत्ताच्या लाईव्ह सेशनला आम्ही ऍड करू शकत नाहीये, पण नेक्स्ट टाइम मी जसं म्हणाले तसं आपण नक्कीच एक लाईव्ह सेशन घेऊ ज्याच्यामध्ये प्रेक्षकांचे प्रश्न असतील आणि तुम्हाला आम्ही ऍड करू शकतो. आपण नेक्स्ट टाइम नक्की असं एक सेशन घेऊ ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला ऍड करू. 100% करू शकत नाही. ओके. येस. आणि पुढचे माझे क्लास 2 क्वेश्चन आहेत. ओके. त्यातला एक विचारते की संगीत या क्षेत्रामध्ये किंवा ऍक्टिंग क्षेत्रामध्ये जर का कोणाला करिअर करायचं असेल तर तुम्ही त्यांना एखादा काय सल्ला द्याल छानसा? खरं तर मित्रांनो नमस्कार, खूप चांगला प्रश्न आहे. संगीताचा खरं तर मी देखील क्लासिकल बेस नाही माझा, परंतु एका आई माऊलीच्या आशीर्वादाने, आई वडिलांच्या आशीर्वादाने मी गात गेलो आणि आज संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातला एक आवाज, मनातला एक जागा बनून राहिलेला आहे. तर यासाठी लक्षात ठेवा की तुमची मेहनत देखील कामाला येते आणि तुमचं स्टार देखील हवं आहे.
तर जसं मला आई वडिलांचा आशीर्वाद लाभला, एकविरा माऊलीचा आशीर्वाद लाभला आणि माझा करिअर खूप वाढलं. कारण मला क्लासिकल तर काही गंध नाही, परंतु मी सिरियलला गायले, पिक्चरला गायले किंवा मोठे मोठे शो होतात, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तसंच ऍक्टिंगचं क्लासेस, जे ऍक्टिंग आहे तर ऍक्टिंगचे क्लासेस देखील तुम्ही, जर तुम्हाला ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं आहे तर चांगला प्रोफेशनली तुम्ही शिक्षण घ्या. ऍक्टिंगचे क्लासेस लावा, तुम्ही क्लासिकल गीतांचे क्लासेस लावा. कारण तुम्हाला जर पुढचा प्रवास छान करायचा आहे तर तुम्हाला क्लासिकल बेस घेणं गरजेचं आहे. ऍक्टिंगचे क्लासेस घेणं खूप चांगलं आहे. जसं मला लाभलं तर खरोखरच की तुमच्या सगळ्यांच्यामुळे हा प्रवास मला लाभतोय. तर आपण सर्वांनी, जर तुम्हाला प्रोफेशनली याच्यामध्ये जायचं आहे तर तुम्ही ऍक्टिंगचे क्लास घ्या, गायनाचे क्लास घ्या, नक्कीच तुमचं पुढे करिअर होईल. आणि बाकी राहिली गोष्ट, जर तुम्हाला कुठे गायनाची संधी लागणार असेल तर नक्कीच माझ्यासोबत जॉईंट व्हा. कारण दादू सालारे संघ खूप मोठा आहे, 100-150 कलाकारांचा माझा शो आहे, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला मी गायनासाठी संधी देईन. आणि राहिली गोष्ट ऍक्टिंगची, तर ऍक्टिंगसाठी माझे जेवढे काही वरिष्ठ गुरुवर्य जे ऍक्टर्स आहेत ते ओळखीचे आहेत, त्यांच्या मार्फत आपल्या तुमच्यासाठी मी नक्कीच त्यांना भेटून तुमच्यासाठी काहीतरी मागणी करू शकतो. वा वा, क्या बात आहे. आणि खूप छान गोष्ट दादूसनी इथे सांगितलेली आहे. ज्यांना कोणाला खरंच इच्छा आहे मनापासून या क्षेत्रामध्ये यायची, त्यांनी दादूशी नक्की कॉन्टॅक्ट करा, त्यांना सांगा. ज्यांना खरंच संधी मिळाली नाहीये अशा लोकांना दादूस नक्की काहीतरी करून देऊ शकतात. नक्की नक्की. त्यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली आहे. ओके, सो लास्ट क्वेश्चन माझा, की जेव्हापासून कोरोनाचं हे संकट आलेलं आहे आपल्यावरती आणि लॉकडाऊन जाहीर झालं होतं पहिलं, तेव्हापासून आम्ही हा उपक्रम राबवतोय की लाईव्ह सेशन्स घ्यायची ऍक्टर ऍक्ट्रेस सोबत. आणि अशाच संगीत क्षेत्रातील किंवा जे जे दिग्गज लोक आहेत त्यांच्यासोबत सेशन घ्यायची, हा उपक्रम आम्ही राबवतो आहोत. आणि ह्या पेजचे जे मेन आहेत, गणेश सोळंके, सुप्रिया राक्षे, मी, आम्ही सगळेच जण असे लाईव्ह घेत आहोत. तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल? आणि आजचं माझं होस्टिंग तुम्हाला नेटवर्क प्रॉब्लेम होता, नेटवर्क. हो, येस येस. आता येतोय का आवाज? हो, येतोय आता येतोय. हा हा. आपल्या या ग्रुपचं नाव काय, संस्थेचं नाव? स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स असं नाव आहे. खरं तर आपल्या या स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटला मी खूप खूप शुभेच्छा देतोय. अतिशय सुंदर आपलं कार्य आहे. कारण तुमच्या या कार्यातून सगळे कलाकार किंवा आमच्यासारखे कलाकार, गायक कलाकार किंवा बिग बॉस फेम, आता मी सगळ्यांच्या समोर आलो, तर ह्या आम्हाला सगळ्यांच्या समोर याची संधी लाभतात. तर आपल्या संपूर्ण टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतोय, धन्यवाद देतोय. आणि माझ्या लाईक कधी तुमच्या चॅनलला जर काम असलं तर मला नक्कीच तुम्ही लाईव्ह बोलवा किंवा माझ्यासाठी आवाज द्या, मी नक्कीच येईन. आणि आज जसं तू ह्या कार्यामध्ये होस्टिंग करतेस, खूप छान तुझं निवेदन आहे आणि तुला देखील खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून. अतिशय सुंदर, छान पद्धतीने तू माझं इंटरव्ह्यू घेतलास आणि लाईव्ह देखील आपण या ठिकाणी आलो आहोत. खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा एक गायक कलाकार, देवी भक्त, आपल्या संपूर्ण या इव्हेंटला खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि माझ्या लायक सेवा असली तर मला नक्की परत तुम्ही आठवण करा, मी तुमच्यासाठी तयार आहे. नक्कीच. येस, नक्कीच नक्कीच. आणि थँक्यू सो मच दादूस की तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत जॉईन झालात आणि आत्ताचा सगळा तुमचा प्रवास आमच्यासोबत शेअर केलात. थँक्यू सो मच. आणि मी तुम्हाला अशी एक रिक्वेस्ट करेन की या सेशनचं एंडिंग आपण तुमच्या एका छोट्याशा गाण्याने करूया.
चालेल, नक्कीच नक्कीच. कारण मराठी बिग बॉस सीझन 3 ला मला बोलवलं, त्यावेळेस मी विचारून करून गेलो होतो की बिग बॉस सीझन 3 देखील मला संगीतमय करायचं आहे. आणि हे संगीतमय करत असताना बिग बॉसच्या घरात एंट्री देखील मी माझ्या स्वतःच्या गाण्याने खूप छान केली. तर मला असं वाटतं मी तेच गाणं माझ्या प्रेक्षकांसमोर ऐकवतोय, त्यांनी सगळ्यांनी ऐकायचं आहे. तयार आहेत ना सगळे? ए झाला रे झाला, हो. आता धिंगाणा झाला. ए झाला रे झाला, आता धिंगाणा झाला. बिग बॉस मध्ये बघा दादूस आला. रोखून धरा थोडं श्वासाला, उडणार आहे धुरुळा. रोखून धरा थोडं श्वासाला, उडणार आहे धुरुळा. सत्याचा कैवारी दादूस लय भारी, माणुसकीचा आहे बॉम्ब बॉम्ब बॉम्ब. झाला रे झाला, आता धिंगाणा झाला. बिग बॉस मध्ये बघा दादूस आला. थँक्यू आहे आईलू. येस. क्या बात आहे, खूप छान तुमचं गाणं झालेलं आहे. थँक्यू. आणि परत एकदा थँक्यू सो मच, तुम्ही जॉईन झालात. आपण परत एकदा नक्कीच सेशन घेऊ. तुमचे नक्की नक्की खूप सारे फॅन्स इथे आता जॉईन झाले होते. नक्की. आणि ज्यांना सेशन आता बघायला मिळालं नाही, तर हे सेशन आम्ही स्टार एंटरटेनमेंट इव्हेंट्स या पेजला सेव्ह करतो. वा वा. तुम्ही ते कधीही बघू शकता. थँक्यू थँक्यू येस. थँक्यू थँक्यू. नमस्कार. थँक्यू सो मच. बाय 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 बाय. येस, बाय. बाय. ओके, सो आशिष जाधव, हाय. सॉरी, आम्ही ऍड करू शकलो नाही ह्या सेशनला, कारण खरंच सेशनला ऍड करू शकत नाही. पण आपण नेक्स्ट सेशन नक्की घेऊयात दादू सोबत, जिथे मी तुम्हा सगळ्यांना ऍड करू शकेन. सो सॉरी फॉर दॅट. आणि परत आपण नक्की सेशन घेऊयात जिथे तुम्ही सगळे ऍड व्हाल आणि माझे क्वेश्चन नसतील, तुम्ही प्रश्न विचारा. प्रत्येकाला आपण तसा वेळ देऊ. आणि परत एकदा सांगेन, स्टार एंटरटेनमेंटला जर फॉलो केलं नसेल तर जाऊन नक्की फॉलो करा. आपण असेच लाईव्ह छान छान घेत राहणार आहोत. आणि हे लाईव्ह जर तुमचं मिस झालं असेल तर आपण ह्या पेजला ते सेव्ह करतो आहोत, सो जाऊन कधीही तुम्ही बघू शकता. ओके. आणि नेक्स्ट लाईव्ह सेशनला आपण भेटूच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. थँक्यू.